नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गुढीपाडवा स्पेशल बत्ताशाचा हार बनवणार आहे. यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे, चमच्यावर तूप घेतले, चिमूटभर खाण्याचा सोडा आणि रंग घेतलेला आहे चिमूटभर. तर आप्पे पात्र घेतलेलं आहे, याला तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दोरा टाकून घ्यायचा आहे. तर सुरुवातीलाच ही स्टेप करून घ्यायची. तर आता सगळी तयारी झालेली आहे. आता चाचणी बनवून घ्यायची. गॅसवर पातेलं ठेवायचे आणि 1 वाटी साखर याच्यामध्ये टाकायची आणि साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर आता मी 1 तारी चाचणी बनवून घेणार आहे. तर 1 तारी चाचणी तयार झालेली आहे. तर 1 चमच्यावर तूप टाकायचे, मिक्स करायचे. तुपामुळे एकदम छान चवदार लागतात बत्ताशे. चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आहे. तर मी गॅस बंद केलेलाच आहे आणि रंग पण टाकायचा आहे. मी केशरी रंग घेतलेला आहे. तर आता या आप्पे पात्रामध्ये टाकण्यासाठी सुरुवातीला असं फेटून घ्यायचे, लगेच आप्पे पात्रामध्ये नाही टाकायचं. तर पातेल्यामध्ये थोडंसं घट्ट होत आल्यावर याच्यामध्ये टाकून घ्यायचे चमच्यानं. तर आता थोडं थोडं घट्ट होत आलेली आहे चाचणी. तर मी आता चमच्याने 1 चमचा या आप्पे पात्रामध्ये टाकणार आहे. तर दोरा एकदम खालच्या बाजूला पण ठेवायचा ना, मध्यभागी यावा अशा पद्धतीनं दोरा लावून घ्यायचा. तर सर्व चाचणी 1 चमचा या साच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर आता सर्व चाचणी मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि फ्रीजमध्ये न ठेवता असंच बाहेर ठेवून द्यायचे. दोरा जर थोडासा खालच्या बाजूला वाटला तर थोडा वर करून घ्यायचा आणि बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे, तयार पण झालेला आहे. आणि एका प्लेटमध्ये पण मी अशा पद्धतीने चाचणी थोडीशी उरलेली आहे, गॅसवर गरम करून अशा पद्धतीने याच्यावर टाकून घ्यायचे. सुरुवातीला मध्यभागी टाकायचे. तर प्लेटमध्ये पण एकदम छान असे बत्ताशाचा हार छान होतो. तर बघू शकता एकदम छान असे बत्ताशे तयार होत आहेत. तर तुम्हाला काढून दाखवणार आहे. लगेच ही तर 5 मिनिटात निघतात. एकदम छान असा हार तयार झालेला आहे. तर आता मी आप्पे पात्रामध्ये ठेवलेलं काढून दाखवणार आहे. ते पण आता एकदम घट्ट झालेलं आहे. तर आता सर्व बत्ताशे एकदम छान असे सहज निघतात. बघू शकता एकदम छान असे तयार झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये ठेवायचे. सर्व बत्ताशे निघालेले आहेत इथं. तर तयार झालेला आहे बत्ताशेचा हार. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.